नवी दिल्लीत माणेकशॉ सेंटरमध्ये आजपासून दुसऱ्या चाणक्य संरक्षण संवादाची सुरुवात। उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं संबोधित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्कायरूट या स्वदेशी स्टार्टअपच्या इन्फिनिटी संकुलाचं उद्घाटन। स्कायरूटच्या विक्रम रॉकेट या पहिल्या ऑर्बिटल रॉकेटचंही केलं अनावरण। स्कायरूट या स्टार्टअपकडून विक्रम 1 ची निर्मिती म्हणजे देशाच्या युवा शक्तीची नवोन्मेषी वृत्ती, जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि उद्यमशीलता एका नव्या उंचीवर पोहोचल्याचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। मर्यादित संसाधनांच्या मदतीनं सुरू झालेल्या भारताच्या अंतराळ प्रवासाच्या महत्त्वाकांक्षा अमर्यादित असल्यानं स्वप्नांची उंची संसाधनांनी नाही तर संकल्पांनी ठरत असल्याचं सिद्ध झालं। पंतप्रधान। इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्र्यांच्या तिसऱ्या संवादाला आज नवी दिल्लीत सुरुवात। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा। पॅरिस इथल्या युनेस्को मुख्यालयात संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण। हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्यात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या परिणामांचा विचार करून राज्य सरकारकडून पुढच्या 1 वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती द्यायचा निर्णय। अवैध खनिज वाहतूक करताना पकडल्या जाणाऱ्या वाहनांचं परमिट जागेवरच थेट निलंबित किंवा रद्द करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे। भारताच्या दाव्याला ग्लासगो इथं झालेल्या सर्वसाधारण सभेत औपचारिक मान्यता। अहमदाबादमध्ये होणार स्पर्धेचं आयोजन। आणि येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट।